तंत्र मंत्र आणि विज्ञान, संघर्ष की संबंध. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, आजच्या काळात दोन प्रकारचे विचार स्पष्ट दिसतात. एक गट श्रद्धा, देव, मंत्र यावर विश्वास ठेवतो. दुसरा गट म्हणतो आम्ही फक्त विज्ञान मानतो. पण खरा प्रश्न असा आहे का की श्रद्धा आणि विज्ञान हे परस्पर विरोधी आहेत, की दोन्ही वेगवेगळ्या भाषेत एकाच अनुभवाकडे पाहतात? श्रद्धा विरुद्ध विज्ञान की दृष्टिकोनाचा फरक? विज्ञान निरीक्षण, प्रयोग आणि परिणामावर आधारलेले असते. श्रद्धा अनुभव, भावना आणि अंतर्मनावर आधारलेली असते. मंत्र, ध्यान, जप यांचा विचार केला तर विज्ञानकडे ध्वनिकंपन, मानसिक स्थैर्य, न्यूरोलॉजिकल प्रभाव या दृष्टीने पाहते. श्रद्धा त्याला आध्यात्मिक ऊर्जा म्हणते. शब्द वेगळे पण अनुभव जवळजवळ समान असू शकतो. ओम फक्त धार्मिक ध्वनी की कंपनशास्त्र? अनेक अभ्यासामध्ये असे दिसते की शांत लयबद्ध ध्वनी उच्चारल्याने मन शांत होते, ताण कमी होतो, लक्ष केंद्रित होते. ओम हा उच्चार दीर्घ श्वसनाशी जोडलेला असल्यामुळे शरीर मन रिलॅक्सेशनमध्ये मदत करू शकतो. ही बाब धार्मिक असो वा नसो, श्वसन, कंपन, एकाग्रता, मानसिक परिणाम हा सूत्र विज्ञानालाही मान्य आहे. लोकांना प्रचिती का येत नाही? बऱ्याच जणांचा अनुभव असा असतो, मंत्र म्हणतो, पूजा करतो, पण बदलत जाणवत नाही. यामागे काही साधे मानवी घटक असू शकतात. अस्थिर मन, अपेक्षांचा ताण, सातत्याचे प्रभाव, जीवनशैलीतील विसंगता. श्रद्धेच्या परंपरांमध्ये सात्विकता, संयम, नियम यावर भर दिला जातो. विज्ञानाच्या भाषेत तेच डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, लाईफस्टाईल अलाइनमेंट, ध्यान आणि मानसिक स्थैर्य. ध्यान साधनेचे वैज्ञानिक फायदे आज मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. स्ट्रेस रिडक्शन, इमोशनल बॅलन्स, फोकस सुधारणा. म्हणूनच पश्चिमेकडील अनेक लोक ध्यान, माइंडफुलनेस स्वीकारतात दिसतात. आपल्या परंपरेत हे शतकानुशतके अस्तित्वात आहे. तंत्रमंत्र म्हणजे काय? लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. बाहुल्या, भयावह क्रिया, फक्त नकारात्मक उपयोग. पारंपरिक तंत्रशास्त्रांचे मुळात विधी, मंत्र, यंत्र, ध्यान असे घटक सांगितले जातात. नकारात्मकतेची भीती, वास्तव की मनोविज्ञान? मानवी मन भीती, शंका आणि सूचनेला खूप संवेदनशील असतं. कधीकधी ताण, डिप्रेशन, चिंता, झोपेचा अभाव हे घटक नकारात्मक ऊर्जा म्हणून समजले जातात. महत्त्वाचे मानसिक त्रास असलेल्या वैद्यकीय मानसोपचार सल्ला अत्यावश्यक आहे. श्रद्धा, अनुभव आणि जबाबदारी. श्रद्धा वैयक्तिक असते, अनुभव व्यक्तिनिष्ठ असतात. पण संतुलित विचार, विवेक, अतिरेक, दाव्यापासून सावधगिरी हे तितकेच आवश्यक आहे. मित्रांनो, ह्यावर निष्कर्ष असा निघतो की श्रद्धा आणि विज्ञान याचा संघर्ष असायलाच हवा असे नाही. श्रद्धा मनाला आधार देते, विज्ञान मनाला समज देते. दोन्हीचा समन्वय साधला तर जीवन अधिक स्थिर, स्पष्ट आणि संतुलित होऊ शकतो. मित्रांनो, हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.